बघूया आता फुल मार्केटला का घेऊन आली आपण, बघूया आता. फायनली हा एवढा मोठा हार घेतला, पण हा एवढा मोठा हार कशासाठी आता तुम्ही कमेंटमध्ये गेस करा, एवढा मोठा हार कशासाठी घेतोय. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. जसं तुम्हाला माहिती आहे आमचं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि आता 3-4 दिवस झाले. मम्मीचं थोडंसं वाचन स्लो आहे, त्यामुळे मम्मी थोडंसं मागे आहे. म्हणून मग मम्मी मला काल रात्रीच बोललेली की बोलतो उद्या तू लेट ये, मी लवकर जाईल. सो मम्मी काहीतरी 4 की 5 वाजताच गेली आहे आणि मी थोडंसं लेट चाललो आहे. चला आपण जाऊया आता. एकटाच जायचं आहे मला. जाऊया डायरेक्ट कोपरीला मठात. चला आम्ही पोचलो आता मठात. आणि आज येताना माझ्यासोबत इकडे बघा तिघी आहे करा. चला आपण जाऊया आता. आणि आता वाजलेत 10ची आरती होईल आणि मग आरती घेऊन आपण आपल्या वाचनाला सुरुवात करूया. आणि सोबत मम्मीने आज मला ही गीतेची पुस्तकं आणायला सांगितली, भगवद्गीता आणायला सांगितली. इथे मम्मी आधीच आली आहे आणि वाचायला गुंग एकदम. मम्मी आणि बबली दोघी आलेत एकत्र. चला आपण आधी प्रदक्षिणा मारूया. प्रदक्षिणा झाल्या आता आपण दर्शन करूया. सर्वांचं पारायण चालू आहे. आपण पण जाऊया आपल्या जागेवर आणि आपल्या पारायणाला सुरुवात करूया. आपली सगळी मंडळी बसलेली आहे इथे. चला आता इथे 12 वाजता ब्रेक असतो. दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते, त्यामुळे 12 ते 12:30पर्यंत ब्रेक असतो. आता इथे परत आपण वाचनाला सुरुवात करूया. माझा 32वा अध्याय चालू आहे आणि इकडे गीतायाग आहे. इकडे गीतायाग चालू आहे. आपण वाचनाला सुरुवात करूया आता. चला आज पारायण झालं आणि 4 वाजता आज आपला वाचून झाला पारायण आणि आम्ही निघालो घरी. आणि तुम्ही माझ्या हातात बघू शकता मम्मी फॅन बिन घेऊन, फॅन, पाण्याची बॉटल के घाल कोणची तरी. चल कुठे ठेवलेली तर काय. आता पारायण करून आम्ही डायरेक्ट गाडीत बसलो आणि गाडीतून डायरेक्ट मम्मी घेऊन आली मला कल्याणला घेऊन आला डायरेक्ट फुल मार्केटला. हॅलो. सो हां आम्ही डायरेक्ट मम्मी घेऊन आली आहे फुल मार्केटला. बघूया आता फुल मार्केटला का घेऊन आली आपण, बघूया आता. लॉक नाही झाली गाडी, दरवाजा लावला का तुम्ही? हां झाली. सो चलो हां बघूया आता. इथे फुल मार्केटमध्ये काम चालू आहे. फुल मार्केटला तर कधीपासूनच काम चालू आहे, पण आता रस्त्याचं पण काम चालू आहे. तर बघूया आता मम्मी का घेऊन आली, मी तुम्हाला थोड्या वेळातच समजेल मम्मीला काय घ्यायचं आहे फुल मार्केटमधून. मम्मी आलो आतमध्ये आणि मम्मी बघा हे यार बघते एवढं मोठं हार. हे कोणच्यासाठी? 10 रुपये कमी कर भैया. आहे 10 रुपये नाही बोलते. बघ इथं बाजूला उभी कसं मोठा हारण इथं मी बनवतो त्याच्यापेक्षा बारीकच आहे. हां त्या झाला. बोल पण तू काय करते तू येते. स्वतः आतून आलो बाहेर. हार दाखवला माझे तुझे मोठा न घेतला उसा. आता आलो बाहेर. आता आतमध्ये तो भाव कमी करणार नाही, ते चिडचिड माझ्यावर करेल बघा. आता चिडचिड केलं तरी ब्लॉगमध्ये जाईल काहीच. बघा अक्कासाहेब कशी चिडते. चलो आणि इकडे तिकडे बघू. चल तिकडे पण असतील ना. मग तिकडे काय आहे? तिकडे फुला
चला तर मग मोठा नाही ना तिकडे. परत आलो इथंच. काय फायदे काय? हा हार बनवून विकते 10 रुपयाचे धंदे आहेत त्याच्यावर. काय 10-15-20 रुपयाचे धंदे. फायनली हा एवढा मोठा हार घेतला. पण हा एवढा मोठा हार कशासाठी आता तुम्ही कमेंटमध्ये गेस करा. एवढा मोठा हार कशासाठी घेतोय. हार भेटला 500 रुपयाने. कमी करत नाही. दत्त जयंती जवळ आली, आतापासूनच मार्केट टाईट झाले. दत्त जयंतीला करून होता ना भाव 2025. बस बाजार टाईट यासाठी आणले का मला? हां हां अरे मग पैसे द्यावाला सांगितलं असतं ना तुला. नाही जे एवढं थोडी वजन लागते. उलट मला मजा आहे तशी पिशवी घेऊन फिरायला. तू पैसे देस फक्त. आहे ना बुके. बुके बाहेर आणि चलो आता एवढा मोठा हार तर घेतला. आता अजून बुके हवाय. येऊ घ्यायचा का बुके? हां तो तुरा तुरा बुके बुके पण ना तसंच असतं ना. बुकेंना त्यांना फरक आहे. त्यांची दोघांना 2 घ्यावं लागतील. अरे गाडीवाला नाही याचा नाही का? स्कॅम करायला दिली. प्लॅन फसला. बरं नसेल असं बघून आता आजीवर काय सगळ्यांना स्कॅनर असते. तू नको टेन्शन घेऊ. मग मला बोलते पैसे देस. बरं माझ्याकडे कॅश नाही, ऑनलाईन आहे. ते माझ्यावर पण ऑनलाईन आहे. त्याच्यावर स्कॅनर कसलं त्याच्यावर स्कॅनर माझ्यावर पण ऑनलाईन आहे. आता नाही बघ ना, सगळी घरं नाही. बरं आजी नाही वापरायची. इथून काय घेतला? हे बघ नक्की घेतला दाखव इथून. गजरं घेतलं समज मटण नाही मला. हां हां आणि एक ही पिशवी दिली आहे. ही एवढ्या मोठ्या हाराची पिशवी. चलो आम्ही जातो आता. बस आटपला का बाकी आहे? बाकी अजून किती फुलं? एक रील बघून आवरा असायचा. आम्ही चाललोय घरी. ट्रॅफिक आहे खूप. जाम आहे. बसल्या बसल्या मम्मी रील बघते नाही एवढी असते. अजिबात अगो बाई बाबा